तर कशात मंडळी, जय महाराष्ट्र जय शिवराय. तर एक सांगायची गोष्ट अशी होती, जेव्हा लहान होतो तेव्हा भूगोलाच्या पुस्तकामध्ये नकाशामध्ये जेव्हा हे सर्व देश बघायचो, त्या देशाची नावं बघायचो, तेव्हा नक्कीच विचार करायचो हे देश कसे असतील, किती मोठे असतील, इथं लोक कसे राहत असतील, लोक राहतात का. पण जेव्हा मोठं झाल्यावर जेव्हा जेव्हा त्या देशामध्ये गेलो तर नक्की भावांनो त्या टाईमची मला आठवण आली, जेव्हा मी दुसरी तिसरी किंवा चौथीत, आता आठवत नाही मला एवढं नक्की, पण एवढंच आठवतं की मला भूगोलाच्या ह्याच्यामध्ये तेव्हा आम्ही मित्र एका बेंचवरती मागे बसायचो आणि शोधायचो की हा देश कुठे आहे आणि सांगायचो हा देश शोधून दाखव. तर तेव्हा नक्कीच तेव्हा वाटायचं की कधी जाणार आहे देशामध्ये, कधी फिरणार. पण आज नक्की भावांनो, आज तब्बल 25-26 देश फिरलोय. तर खूप चांगला वाटतो, खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा, महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचा. आणि तुम्ही पण नक्की जावं भावांनो, स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण करा. आणि खरंच खूप चांगलं वाटतंय जेव्हा बाहेर देशामध्ये जातो आणि तिथे एखादा मराठी, लास्ट टाइम मला ऑस्ट्रेलियामध्ये एक मराठी माणूस भेटला होता, तेव्हा त्याला मराठीमध्ये मी नक्कीच, तो होता ओतूरचा होता, तो माझ्या पुण्याचाच होता. आणि त्याच्यानंतर अजून एक भेटला होता, तो होता साताऱ्याचा. तर खूप चांगलं वाटतं भावाशी जेव्हा बाहेर देशात जाऊन तुम्हाला मराठी लोक भेटतात, मराठी माणसं भेटतात आणि भेटतो, खूप छान फिलिंग येते. तुर्तास धन्यवाद. फॉलो करा भावांनो मराठीमध्ये माहिती असताना, आणि कमेंट करा, नक्कीच मी माहिती देईन. प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही मी, त्यामुळे माफी मागतो भावांनो. तुर्तास धन्यवाद.